गोवा भारतातील एक सुंदर ठिकाण, जे त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी, शांत वातावरणासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे नाईट लाईफसाठी जगभर ओळखलं जातं. पण मागच्या काही तासांत गोव्याला मिळालेली ही ओळख एका भयानक दुर्घटनेमुळे हादरून गेली आहे. पार्टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरावर एका रात्रीत शोककळा पसरली आहे. उत्तर गोव्यातील अरपोरा गावात शनिवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास जे काही घडलं त्यामुळं संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 निष्पाप लोक मृत्युमुखी पडले आहेत. या मृतांमध्ये 3 महिला आणि 20 पुरुषांचा समावेश आहे. हा नुसता अपघाती मृत्यू नाही, तर व्यवस्थेच्या, नियमांच्या आणि दुर्लक्षाच्या चितेवर जळून गेलेले हे जीव आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये याच घटनेचे 3 महत्त्वाचे आणि विचार करायला लावणारे पैलू तपासणार आहोत. त्या रात्री नेमकं काय घडलं, मृत्यूचं खरं कारण काय, पर्यटनाचं दुसरं सत्य आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन. तुम्ही जर गोव्याला वारंवार भेट देत असाल किंवा अशा ठिकाणी पार्टी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यात केवळ एका दुर्घटनेची गोष्ट नाही, तर आपल्या सुरक्षेच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एका गंभीर विषयावर विचार करा. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. गोव्यातील अरपोरा भागात बर्ज बाय रोमिओ लेन नावाचा एक नाईट क्लब आहे. वीकेंड असल्यामुळं अर्थातच रात्री उशिरापर्यंत इथे मोठी गर्दी होती. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 12:04 त्यांना अरपोरा येथील एका क्लबमध्ये आग लागल्याचा पहिला फोन आला. तुम्ही कल्पना करू शकता, मध्यरात्री 12 वाजता जेव्हा बहुतेक पर्यटक आणि कर्मचारी आपापल्या कामात किंवा उत्साहात असतात, तेव्हा अचानक आगीचा भडका उडाला. पोलिसांच्या आणि अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार ही आग किचनमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली असावी. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आग इतकी वेगाने भडकली की लोकांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी, जे बहुतेक तळघरात किचनमध्ये होते, त्यांना बाहेर पडण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्ग मिळाला नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाली. पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. पण रात्रीच्या अंधारात क्लबच्या आतमध्ये लागलेल्या आगीमुळं आणि अरुंद जागेमुळं मदत कार्यात मोठी अडचण येत होती. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला अनेक तास मेहनत करावी लागली. पहाटेपर्यंत बचाव कार्य सुरू होतं आणि जसजसं मृतदेह बाहेर काढले गेले तसतशी मृतांची संख्या वाढत गेली आणि आता हा आकडा 25 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत 3 ते 4 पर्यटक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. पण मृतांमध्ये सर्वाधिक संख्या ही क्लबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की सर्वात जास्त धोक्याच्या ठिकाणी कामगार अडकले होते. आता आपण या दुर्घटनेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि धक्कादायक मुद्द्याकडे वळूया. 25 लोकांचा मृत्यू झाला, पण तो नेमका कशामुळे झाला? आग लागल्याच्या काही वेळातच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. भेट दिल्यानंतर जी माहिती दिली ती खूप विचार करायला लावणारी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 लोकांचा मृत्यू भाजल्यामुळे किंवा आगीच्या जखमामुळे झाला, पण उर्वरित 20 लोकांचा मृत्यू हा गुदमरल्यामुळे झाला आहे. तुम्ही विचार करा, आग लागते पण 20 लोक जळून नाही तर श्वास गुदमरून मरतात. याचं कारण काय असू शकतं? तर नाईट क्लब्स अनेकदा बंदिस्त जागेत, कमी व्हेंटिलेशनमध्ये आणि अनेक कृत्रिम सजावटीच्या साहित्यांनी बनवलेले असतात. आग लागल्यावर या साहित्यांमधून अत्यंत विषारी धूर बाहेर पडतो. तळघरात किंवा बंद खोलीत हा धूर त्वरित पसरतो आणि 2 मिनिटात माणसाला श्वास घेणंसुद्धा कठीण करतो. नाईट क्लब्समध्ये एंट्री आणि एक्झिटसाठी प्रामुख्यानं एकच मुख्य दरवाजा असतो. जर आग लागली तर पॅनिक सिच्युएशनमध्ये सर्व लोक त्याच एका दाराकडे धावतात. त्यामुळं तिथे मोठी चेंगराचेंगरी होते. मृतांपैकी अनेक लोक तळघरात काम करत होते आणि त्यांना बाहेर पडण्यासाठी पुरेसा किंवा सुरक्षित मार्ग मिळाला नाही. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः सांगितलं की प्राथमिक माहितीनुसार या नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नव्हते. गुदमरल्यामुळे झालेले मृत्यू हा नेहमीच मोठ्या दुर्लक्षाची साक्ष देतो. जर क्लबमध्ये पुरेसे आपत्कालीन दरवाजे, धूर बाहेर काढण्यासाठी व्यवस्था आणि आगीला नियंत्रण आणणारी व्यवस्था असती तर हे 20 जीव नक्कीच वाचले असते. पण दुर्दैवानं केवळ आर्थिक फायद्यासाठी सुरक्षा नियमांना कचराकुंडीत टाकलं गेलं आणि त्याचा परिणाम 25 मृत्यूंमध्ये झाला. गोव्याची ओळख एक सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून आहे, पण अशा घटनांमुळे या प्रतिमेला मोठा धक्का बसतो. या घटनेत केवळ नाईट क्लबचे मालकच नाही तर संपूर्ण व्यवस्थाच दोषी आहे. भाजपचे स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी थेट सांगितलं की या घटनेनंतर गोव्यातील सर्व क्लब्सचं सुरक्षा ऑडिट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की ज्या क्लबकडे अग्निसुरक्षेच्या आवश्यक परवानग्या नसतील
त्यांचे परवाने रद्द केले जातील। याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच आहे की आजपर्यंत अनेक क्लब्स आवश्यक परवानग्या किंवा नियमांचे पालन न करताही सहजपणे चालू होते। मग प्रश्न हा पडतो की या क्लबला ऑपरेट करण्याची परवानगी नक्की कोणत्या अधिकाऱ्याने दिली होती? या क्लबची नियमित तपासणी झाली होती की नाही? जर नियमांचे उल्लंघन झाले होते तर आतापर्यंत कोणतीही कारवाई का झाली नाही? मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिलं आहे। त्यांनी सांगितलं की सुरक्षा नियमांचे उल्लंघन करूनही क्लब व्यवस्थापन आणि त्यांना काम करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आम्ही नक्कीच कारवाई करू। हे आश्वासन अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा मृत्यूचा खेळ नक्कीच थांबणार नाही। गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे। इथे येणारा प्रत्येक पर्यटक स्वतःला सुरक्षित मानतो, पण या अशा घटना पर्यटनाच्या झगमगाटामागील काळे सत्य दाखवतात। वेळेवर अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसणे, इमारतीच्या नियमांमधील त्रुटी आणि केवळ नफा कमवण्याच्या लालसेपोटी लोकांचा जीव धोक्यात घालणं हे गोव्याच्या नाईट लाईफचं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं भयानक सत्य आहे। आमदार मायकल लोबो यांनी मृतांमध्ये बहुतेक लोक रेस्टॉरंटच्या तळघरात काम करणारे स्थानिक लोक होते याकडे लक्ष वेधलं आहे। याचा अर्थ केवळ पर्यटकांचीच नाही तर आपल्या स्थानिक कामगारांची सुरक्षा देखील सर्वात महत्त्वाची आहे। मित्रांनो, गोव्यातील ही घटना फक्त एक दुर्दैवी अपघात नाही, हा एक वेकअप कॉल आहे। या दुर्घटनेनं हे सिद्ध केलं की जर आपण सुरक्षा नियमांना गांभीर्याने घेतलं नाही तर त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात। 25 कुटुंबांनी आपले सदस्य गमावले आहेत, कारण क्लबच्या व्यवस्थापनानं आणि त्यांना काम करण्याची परवानगी देणाऱ्या व्यवस्थानं आपलं कर्तव्य पाळलं नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी होणं, दोषींवर कठोर कारवाई होणं आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गोव्यातील प्रत्येक सार्वजनिक ठिकाणाचं ऑडिट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, जेव्हा तुम्ही एखाद्या नाईट क्लबमध्ये किंवा मोठ्या सार्वजनिक ठिकाणी जाता तेव्हा तुम्ही त्यांच्या फायर एक्झिटकडे कधी लक्ष दिलं आहे का? किंवा त्या क्लबकडे आवश्यक सुरक्षा परवानग्या आहेत की नाही हे तुम्ही कधी तपासलं आहे का? तुम्हाला काय वाटतं, केवळ क्लब मालकांवर कारवाई करून हे प्रश्न सुटणार आहेत की नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही तितकीच कठोर कारवाई करायला हवी? या घटनेसाठी तुमच्या मते सर्वात जास्त जबाबदार कोण आहे, क्लब व्यवस्थापन की सरकारी अधिकारी? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर या गंभीर विषयाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओला लाईक करा आणि अशा सखोल विश्लेषण करणाऱ्या माहितीसाठी आमच्या थोडक्यात चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा।